साखर न घालता इतकी क्रीमी खीर फक्त 10 मिनिटात तयार होणारी हेल्दी मखाना खीर बघू शकतात. मखाने अगोदर भाजा, मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटा, दुधात मखाना, विलायची, ड्रायफ्रूट्स घाला. साखरेऐवजी तुम्ही गूळ देखीलही घालू शकतात किंवा कंडेन्स मिल्क देखीलही घालू शकतात. त्यानंतर यामध्ये मिल्क पावडर ॲड करा. इतकी क्रीमी आणि इतकी चविष्ट बनते ना ही मखाना खीर, अप्रतिम. तुम्ही बघू शकतात चवीला अप्रतिम बनते आणि ही मखाना खीर तुम्ही उपासाला देखीलही खाऊ शकतात. यामध्ये नक्की मिल्क पावडर ॲड करा जेणेकरून दुप्पट आपल्या ह्या मखाना खीरची चव वाढते आणि खाताना नक्की जाडसर हे मखाने ठेवा. अगदी चवीला अप्रतिम लागते मैत्रिणी. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरमधून वाटून घ्या, जाडसर वाटून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर कढईमध्ये दूध घ्या, दूध चांगलं व्यवस्थित आटून घ्या, थोडंसं तूप ॲड करा त्यामध्ये. इतकी क्रीमी आणि टेस्टी ही मखाना खीर होते. उपासाला देखीलही तुम्ही खाऊ शकतात. नंतर यामध्ये तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स जे ॲड करायचे आहे ते आपण ते तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. चवीला अप्रतिम दुप्पट चव देते मैत्रिणींनो. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. उपासाला अप्रतिम लागते मखाना खीर आणि इतकी क्रीमी होते. तुम्ही साखर जर नसेल ॲड करायची असेल तर तुम्ही गूळ देखीलही यामध्ये ॲड करू शकतात. गुळाने देखील ही अप्रतिम ही खीर तयार होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण घेतलं होतं ते सर्व दुधामध्ये व्यवस्थित घट्ट होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. बघू शकतात चवीला अप्रतिम छान आणि गजबची ही खीर तयार होते. आता त्यानंतर मखाने आपण ॲड करणार आहोत. जे भाजलेले मखाने अगोदर ऑलरेडी भाजून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपण ही प्रोसेस करणार आहोत. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दूध चांगलं व्यवस्थित आटून घ्यायचं आहे आणि आपली ही खीर तयार होते आणि खमंग चवीला अप्रतिम लागते. क्रीमी, घट्टसर, खूपच छान. उपासाला नक्की तुम्ही देखील ही ट्राय करा. त्यामध्ये तुम्हाला जर केसरचं दूध असेल, केसर देखीलही ॲड करू शकतात. अप्रतिम ही खीर लागते. तर आपली ही छान अशी घट्टसर क्रीमी साखर न घालता आपली ही छान अशी मखाना खीर तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशाच व्हायरल आणि खूपच टेस्टी, क्रीमी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लवकरात लवकर सपोर्ट करा. तयार झालेली आहे आपली क्रीमी ही मखाना खीर. तोपर्यंत पुन्हा भेटणार नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत